अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सनं बंगळुरूनं ऐतिहासिक विजेतेपद पटकावलं। या विजयानंतर बुधवारी दुपारी आरसीबी संघाचं बंगळुरूत आगमन झालं। यावेळी संघाच्या स्वागतासाठी हजारो चाहते उपस्थित होते। मात्र गर्दी पाहता पोलिसांनी विजय मिरवणूक रद्द केली। त्यामुळे सगळे चाहते वळले ते चिन्नास्वामी स्टेडियमकडे, जिथे विजयी संघाच्या सत्काराचा खास सोहळा होणार होता। मात्र या दरम्यान परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली। दुर्दैवाची बाब म्हणजे या चेंगराचेंगरीत 11 पेक्षा अधिक लोकांचा, चाहत्यांचा मृत्यू झाला। बंगळुरूत नेमकं काय घडलं, या चेंगराचेंगरी मागची नेमकी कारणं काय, विजय जल्लोष आक्रोशात का बदलला, जाणून घेऊया या खास रिपोर्टमधून। विजयी जल्लोष, ते चाहत्यांचा आक्रोश। ही गर्दी जमली होती 18 वर्षांनंतर आपल्या लाडक्या संघानं जिंकलेल्या ऐतिहासिक विजेतेपदाचं सेलिब्रेशन करण्यासाठी। पण गर्दी बेभान झाली, चेंगराचेंगरी झाली आणि धक्कादायक बाब ही की त्यात काही जणांचा बळी गेला। कर्नाटकच्या विधान भवनात विराट कोहलीसह आरसीबीच्या खेळाडूंचा सत्कार सोहळा पार पडला। त्यानंतर 5 वाजता चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी कडून खेळाडूंची विक्ट्री परेड आयोजित करण्यात आली होती। त्यासाठी हजारो प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित होते। पण स्टेडियम पूर्ण भरलं आणि पोलिसांनी गेट बंद केलं। पण आपल्या लाडक्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी स्टेडियम बाहेर जमलेल्या हजारो प्रेक्षकांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला। गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। याच प्रयत्नात चेंगराचेंगरी झाली आणि त्यात 10 जणांचा बळी गेला, तर कित्येक जण जखमी झाले। आता ही चेंगराचेंगरी का झाली याचं नेमकं कारण पहा। आयपीएल विजेता आरसीबी संघ दुपारी अहमदाबादहून बंगळुरूत दाखल झाला। एअरपोर्टवर खेळाडूंच्या स्वागताला चाहत्यांची प्रचंड गर्दी जमली होती। चाहत्यांच्या गर्दीमुळे पोलिसांनी विजयी मिरवणुकीला परवानगी नाकारली। चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळाडूंच्या सत्कार सोहळ्याला चाहत्यांना फ्री एंट्री देण्यात आली होती। मोफतच्या प्रवेशामुळे लाखो चाहते त्यानंतर स्टेडियमकडे वळले। चिन्नास्वामी स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ही 32,000 एवढी। स्टेडियममध्ये प्रवेशासाठी लाखो चाहत्यांनी गर्दी केली होती। वाढत्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली। नियोजनातला अभाव, पोलिसांचा निष्काळजीपणा या सगळ्या दुर्दैवी घटनेला कारणीभूत ठरला। खरं तर या सगळ्या सोहळ्याच्या आयोजनासाठी पोलिसांना आणि स्थानिक प्रशासनाला अवघ्या काही तासांचा वेळ मिळाला। पण गर्दी किती जमणार, त्याचं नियोजन कसं करणार, याचं गणित मात्र स्थानिक प्रशासनाला जमलं नाही। अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीला हाताळणं पोलिसांना अवघड गेलं आणि ही दुर्दैवी घटना घडली। यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काय म्हटलंय ते पाहूया। गर्दी नियंत्रणाबाहेर गेली, आम्हाला तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही। पण उपमुख्यमंत्री DK शिवकुमारांनी मात्र प्रशासनाला दोष देता येणार नाही असं म्हटलंय। यावर BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्लांचंही काय म्हणणं होतं तेही ऐका। भीड़ बहुत ज़्यादा होगी थी, अचानक इस कार्यक्रम को आयोजित किया गया, उसकी और ये अंदाज़ा किसी को नहीं था। फ्रेंचाइजी से मेरी बात हुई, फ्रेंचाइजी भी कहना उनको भी अंदाज़ा नहीं था कि इस तरह भीड़ उमड़ पड़ेगी। तो ये अचानक हुआ हादसा है, जिसको लेके सारे लोग दुखी हैं और जो भी जितनी मैक्सिमम मदद हो पाएगी मृतकों के परिवारों की और जो घायल हैं उनके, वो सब करने का प्रयास हो रहा है। स्टेडियम बाहेर हे सगळं सुरू असताना स्टेडियमच्या आत मात्र विजयाचा जल्लोष सुरूच होता। अगदी वर्षभरापूर्वी म्हणजे जुलै 2024 मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर T20 विश्वविजेत्या भारतीय संघाचं जंगी स्वागत झालं। त्यावेळी मुंबईच्या मरीन ड्राईव्हवरून संघाची विजयी रॅलीही निघाली। त्यावेळी लाखो क्रिकेट चाहते रस्त्यावर उतरले होते।
पाऊस होता, प्रचंड गर्दी होती. स्टेडियममध्येही हजारो प्रेक्षक जमले होते. मात्र मुंबई पोलिसांच्या चोख नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्यावेळीच नव्हे तर अगदी त्याच्या आधीही 2007च्या विश्वचषक विजयानंतरची रॅली, 2011च्या विश्वविजयानंतरची रॅली हे सगळे सोहळे चोखपणे पार पडले. पण बंगळुरूमध्ये जे घडलं त्याला नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाचा निष्काळजीपणाच कारणीभूत ठरला हेच म्हणता येईल. सिद्धेश कांसेचा ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.